जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं 28 जूनला ते मार्गस्थ होणार आहे आणि त्यासाठी आपण बघत असतान इथे जे आहे ते रथाला चकाकी देण्यासाठी उपरी म्हणजेच हे गाव जे आहे ते कोल्हापूर मधून आहे आणि तिथली टीम जी आहे ती कोल्हापूरची सर्व इथे आणलेली आहे। हे होत असताना लवकरात लवकर कशा पद्धतीने हा रथ जो आहे तो सामील होण्यासाठी पालखी सामील होण्यासाठी तयारी इथे जी आहे सर्व लगबग सुरू आपल्याला दिसत आहे। आमचं भाग्य आहे की या देऊसारख्या तीर्थक्षेत्रा ठिकाणी महाराजांच्या कृपेनं आणि आमच्या उपरीच्या अंबाबाईच्या कृपेनं या पालखीचा पॉलिशचा मान आम्हा सर्व गावकऱ्यांना मिळाला। उपरीत कसं आहे सर, उपरीत चांदी व्यवसाय असल्यामुळे चांदीतलं पॉलिशचं जे प्रकार आहेत ते सर्व प्रकारे आम्ही रात्रंदिवस त्यात असल्यामुळं आम्हाला माहिती आहे आणि पहिल्यांदा त्यांना असं आमचा पत्ता लागला आणि आम्हाला बोलवून घेतले आणि आमचं खरोखरच भाग्य उजळले भाग्य। आता अवघी चिंता वारली त्या सेवेला आम्ही पात्र ठरलोय आणि जास्तीत जास्त जेवढं चांगलं करता येईल त्या पद्धतीने आम्ही ते करायचा प्रयत्न करतो। रथाला सुरुवात झालेली आहे। आता ह्या पॉलिशसाठी आम्ही उपरीहून आमच्या चांदी पॉलिशचे जे केमिकल असतात ते केमिकल घेऊन आलेलो आहे। त्याच्यासोबत शॅम्पू वगैरे जे आहेत पॉलिशसाठी जे वापरतो आम्ही ते शॅम्पू घेऊन आलेलो आहे आणि ह्या पॉलिश सोबतच आतली पालखी तुकाराम महाराजांच्या पालखीचंही आम्ही पॉलिश करणार आहोत। तसंच मंदिरातील गाभाऱ्यातील जे 2 खांब आहेत ते खांब तसेच तिथून जी प्रभावळ आहे ते प्रभावळीचे पॉलिशचं काम आम्ही सुरू करतोय आणि हे आज संध्याकाळपर्यंत जास्तीत जास्त आमचा प्रयत्न असेल कारण 27 लोक आहेत आम्ही टोटल घेऊन आलोय। ते 27 लोक मिळून सर्व मिळून हे आज संध्याकाळपर्यंत काम पूर्ण होण्याचे अपेक्षित आहे आम्हाला। तेच की चांदीचं ऍसिड असते पोटॅश म्हणून ते पॉलिश वापरलंय, रिठ्ठे आणलेत, शॅम्पू आणलेत आणि रुपेरी म्हणून एक पितांबरीचं लिक्विड मिळते चांदी पॉलिशसाठी ते सुद्धा याचं कुठं अवघड जितक्या ठिकाणी किंवा कुठं काही ठिकाणी ऍसिड वापरता येत नाही त्या ठिकाणी ते रुपेरी लावून त्याचं पॉलिश करणार। आणि उपरीहून आलेले हे सर्व जे कारागीर आहे ते याला ह्या रथाला चकाकी देण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि लवकरात लवकर हा रथ होऊन आता हा 28 जूनला जो आहे हे पालखीमध्ये हा रथ पंढरपूरकडे रवाना होणार आहे। दिलीप कांबळे, साम टीव्ही, मावळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।